नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला इतकी सोपी अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे ना की ही हेअरस्टाईल कोणीही करू शकेल। तर या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काही जास्त लागणार नाहीये, फक्त एक डोनट लागणार आहे आणि आपले जे यू पिन आणि बॉबी पिन असतात त्यांचाच फक्त आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। तर आता ही हेअरस्टाईल कशा प्रकारे करायची हे मी तुम्हाला आता दाखवणारच आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या केसांची आधी पोनीटेल बांधून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डोनट घ्यायचा आहे। तर डोनट ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी काय करायचं आहे, तुमचे केस पातळ असतील तर लहान साईजचा जो डोनट आहे तो तुम्हाला वापरायचा आहे। आता डोनटला आपल्याला दोन्ही साईडने युपिन लावायचे जेणेकरून आपला डोनट अगदी व्यवस्थितपणे त्याच जागेवरती राहू शकेल, म्हणजे तो हलणार नाही आणि जसाच तसा राहणार आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला केसांचे आपल्याला छोटे छोटेसे पार्ट घ्यायचे आहेत आणि हे पार्ट घेताना आपल्याला परत एकदा त्या केसांचे दोन पार्ट करायचे आहेत आणि ते लेफ्ट आणि राईट साइडला असे फिरून घ्यायचे आहेत आणि केसांचा रोल करायचा आहे। आता रोल करताना जास्त पण असं रोल म्हणजे ते गुंडाळी जास्त करायची नाही, एकदा फक्त केस फिरवायचे आणि त्यानंतर आपल्याला डोनटच्या या वरतीच आपल्याला युपिन लावायचे आहे। आता बघा, लेफ्टचा जो पार्ट आहे तो राईट साइडला वळवला आणि राईटचा जो केसांचा पार्ट आहे तो लेफ्ट साइडला वळवला आणि बस आपल्याला आता एकच अशी गुंडाळी करायची केसांची आणि युपिन लावायचे आहे। तर अशाच पद्धतीने पूर्ण आपले केस अशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत। अगदी सोपी हेअरस्टाईल बघा, पण फक्त ज्यावेळी तुम्ही युपिन लावणार आहात तर त्यावेळी ते युपिन लावताना तुम्ही डोनटवरतीच लावत जा जेणेकरून ते युपिन व्यवस्थित राहतात। आणि कसं असतं माहिती आहे का की अशा हेअरस्टाईल ज्यावेळी आपण करतो त्यावेळी युपिनचा आपण जास्त वापर करत असतो, तर त्यावेळी युपिन घेताना सुद्धा तुम्हाला जास्त मोठ्या साईजचे युपिन या ठिकाणी वापरायचे नाही, जे लहान साईजमध्ये युपिन भेटतात ना तर ते लावायचे आहेत। म्हणजे काय होतं ना की ज्यावेळी आपण मोठे युपिन वापरतो ना त्यावेळी ते युपिन असे सगळ्या बाजूनी ज्यावेळी आपण लावायला जातो त्यावेळी ते युपिन एकमेकांमध्ये अडकतात आणि ते नीट लागतही नाहीत, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो। तर यासाठी मी तुम्हाला सांगेन की अशा प्रकारचे ज्यावेळी हेअरस्टाईल असतात तर त्यावेळी तुम्हाला युपिन लावताना छोटे युपिन असतात तर तेच तुम्हाला या ठिकाणी वापर करायचा आहे। बघा, पूर्ण केस आपण त्याचप्रमाणे बघा फिरून घेत आहोत, बाकी ते काहीच करायचं नाही। आपला जो डोनट आहे तो आपल्याला पूर्ण त्या केसांनी असं भरून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं डोनट दिसता कामा नये अशा प्रकारे आपले केस या ठिकाणी घ्यायचे आहेत। बघा, सुंदर अशी डिझाईन पण आपली अशी तयार होणार आहे। आता तुम्ही जो आपला केसांचा स्प्रे असतो तर याचा तुम्ही वापर केला तर आणखी ती हेअरस्टाईल सुंदर अशी दिसते। तर आता बघा, सगळे केस मी या ठिकाणी असे फिरून घेतलेले आहेत। आता हे राहिलेले जे केस आहेत साईडने तर ते केस काय करायचे आहेत, हळूहळू जे पार्ट आहेत आपले ते अशा प्रकारे एकत्र करत जायचं आहे आणि बस रोल करायचा आहे त्याचा, म्हणजे फक्त गुंडाळी करत साईडने जायचं आहे आणि हा जो रोल असणार आहे केसांचा तो फक्त असं साईडने फिरून घ्यायचा आहे, बाकी इथे आपल्याला काहीच करायचं नाही। अगदी सोपी आणि झटपट होणारी हेअरस्टाईल आहे बघा। आता राईट साइडला पण आपले केस आहेत तर ते जे पार्ट आहेत सगळे मी अशा प्रकारे एकत्र करत चालली आहे, हळूहळू एकत्र करत जायचं आणि गुंडाळी करत जायचं आहे आणि बस तो पार्ट असणार आहे तोही आपल्याला फिरून घ्यायचा आहे। तर बघा, आपली हेअरस्टाईल पूर्ण झालेलीच आहे। आता या ठिकाणी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा गजरा असेल किंवा अशा प्रकारचे जे युपिन असतात तर त्यांचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता। गजरा लावताना तुम्ही वरच्या साईडने लावा किंवा खालच्या साईडने जरी लावलं तरीही तो सुंदरच दिसणार आहे। तर बघा, सोपी अशी हेअरस्टाईल आहे, नक्की करून पहा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि अगदी झटपट आणि छान अशी होणारी अशी हेअरस्टाईल आहे। तर मैत्रिणींनो, कशी वाटली हेअरस्टाईल? आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।